आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी महानगरपालिकेच्या फेरीवाला पथविक्रेता निवडणुकीत स्वाभिमानी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे। परभणी महापालिका अंतर्गत पहिल्यांदाच झाली निवडणूक, मतदारांचा याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला। 30 ऑगस्ट रोजी परभणी महापालिकेच्या पहिल्यांदाच पथविक्रेता आणि फेरीवाला यांची निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी विकास पॅनल तसेच एकता विकास पॅनल हे दोन पॅनल आमने सामने होते। निवडणुकीत परभणी शहर फेरीवाला पथविक्रेता रस्त्यावर व्यवसाय करणारे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये प्रत्यक्ष मतदान हे कल्याण मंडपन सभागृहात झाले। सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली। यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी BN मुंडे यांनी सायंकाळी उशिरा निकाल दिला। या निकालात स्वाभिमानी विकास पॅनलने बाजी मारत आपला दणदणीत विजय संपादित केला। यात प्रामुख्याने मोहम्मद जुबैर मोहम्मद युनिस यांना 670, सय्यद मोइनुद्दीन सय्यद इब्राहिम बागवान यांना 641, सुरेश प्रधान यांना 608, शेख साजिद सलीम बागवान यांना 726 अशी भरघोस मते मिळाली। त्यामुळे स्वाभिमानी विकास पॅनलचा हा विजय संपन्न झाला। सायंकाळी परभणी शहरातील मुख्य मार्गावरून स्वाभिमानी विकास पॅनलच्या माध्यमातून रॅली काढून ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। आम्ही दिलेले सर्व आश्वासने पाळण्यास कटिबद्ध आहोत असे आश्वासनही यावेळी पॅनल प्रमुख सय्यद मोइनुद्दीन सय्यद इब्राहिम यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। शहर महानगरपालिका पथविक्रेता समितीच्या सदस्याची आज निवडणूक पार पडलेली आहे। यामध्ये ओपनमधून 2 कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत। मोहम्मद जुबैर मोहम्मद युनुस 670 मते मिळून सर्वसाधारण गटातून विजयी झालेले आहेत। सय्यद मोइनुद्दीन सय्यद इब्राहिम बागवान सर्वसाधारण गटातून 641 मते मिळून विजयी झालेले आहेत। सुरेश आश्रुबा प्रधान अनुसूचित जाती 608 मते मिळून विजयी झालेले आहेत। शेख साजिद शेख सलीम बागवान इतर मागासवर्गीय प्रवर्गातून 726 मते मिळून विजयी झालेले आहेत। निवडणूक प्रक्रिया सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडलेली आहे। पोलीस प्रशासन, मनपा, विशेष म्हणजे आमच्या सहकारचा जो ग्रुप आहे त्या सर्वांनी मिळून व्यवस्थित पार पडलेली आहे। आनंद होतोय की पहिल्यांदा परभणी महानगरपालिकेमध्ये ही हॉकर्स युनियनची ही पहिली निवडणूक आहे। ही जी महानगरपालिकेने निवडणूक घेतली याच्यामध्ये 4 उमेदवार आमचे थांबले होते स्वाभिमानी हॉकर्स विकास पॅनलचे। आणि विशेष म्हणजे आपण स्वाभिमानी नाव ठेवलेलं होतं। बिलकुल स्वाभिमानी म्हणजे आम्हाला प्रत्येकाला स्वाभिमान होता। म्हणजे हे सगळे काम करून खाणारे लोक आहेत, स्वाभिमानी लोक आहेत, म्हणून आम्ही स्वाभिमानी हॉकर्स विकास पॅनल हे नाव ठेवलं होतं। आणि आमच्या चारही सीटा या भारी बहुमताने निवडून आल्या। या 4ही आमच्या उमेदवारांना अभिनंदन करतोय, मुबारकबाद देतो त्यांना की 4हीची 4 सीटा आमच्या निवडून आल्या। आमच्या पॅनल प्रमुखांना देखील आम्ही अभिनंदन करतो की त्यांचं देखील आणि जे आमचे सर्व जे कार्यकर्ते होते, जी टीम होती आमची, जी काही वर्क करत होते, काम करत होते, या सर्वांची मेहनत येथे कुठेतरी आपल्याला त्या मेहनतीचं आपल्याला कुठेतरी फळ भेटलं, यश मिळालं असं मला वाटतं। आपल्याकडून आश्वासन बरेच काही देण्यात आलेले आहेत। बिलकुल आमच्याकडून जे आश्वासन दिलेले आहेत, जे स्वाभिमानी हॉकर्स विकास पॅनलतर्फे, ते आम्ही बिलकुल ते लोकांपर्यंत जे काही आम्ही हे दिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू। प्रथमतः मी या निवडणुकीमध्ये अनभिन्न आहे। यामध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमचे मोठे बंधू सुदामरावजी यांनी मला या निवडणुकीमध्ये आणलं। खरं तर मला यामध्ये येण्याचा निर्णय नव्हता, पण त्यांनी मला या निवडणुकीमध्ये प्रवृत्त केलं। प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि सर्व बागवान बिरादरी असेल, मित्र कंपनी असेल, यांनी सर्वांनी मिळून सगळ्यांनी मिळून अतिशय कमी वेळेमध्ये प्रयत्न केले। या सर्वांच्या प्रयत्नामुळे आमचं स्वाभिमानी आपण आपल्या पॅनलच्या वतीने आपल्या वतीने अनेक आश्वासन दिलेली आहे। त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कसा प्रयत्न असेल? या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आमचा स्वाभिमानी पॅनल पूर्णतः बहुमताने विजयी झाल्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। कोणताही निर्णय घेण्यासाठी, कुठलंही काम करण्यासाठी काही अडचण येणार नाही। आम्ही सर्व मिळून हे प्रश्न महापालिका नवीन झालेली आहे, आपले 5-6 वर्ष, 1-10 वर्षाचा कालावधी आणि नवीन सुद्धा आता ये निवडणूक आणि त्यातल्यात आता मतदार बी वाढावं आणि याला वाढवण्यासाठी कसा प्रयत्न असेल? यानंतर मतदार वाढीसाठी आम्ही या थोड्याच कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणी आणि जे मतदार नसतील ते वगळणी हे दोन्हीच्याकडे लक्ष घालू आणि यापुढे मतदार जास्तीत जास्त कसं मतदारांचे कसे आभार मानाल आपण? सर्व मतदारांनी आम्हाला जे भरघोस असं यश मिळवून दिलेलं आहे
आमच्या चारीच्या स्वाभिमानी पॅनलच्या चारीच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय मिळवून दिला. त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सबसे पहले तो अल्लाह तबारक ताला का शुक्र अदा करता हूँ कि अल्लाह तबारक ताला ने एक बहुत बड़े पैनल के सामने आमदार के सामने पैनल के सामने हमको चुन के लाया है. अल्लाह ताला को और हम मजीद लाख लाख करोड़ एहसान है परवरदिगार का कि अल्लाह ताला ने जो हम 12 साल से ये लोगों की खिदमत कर रहे थे हकर्स की, आज अल्लाह ने मुझे उसका बदला दिया है. और इंशाअल्लाह ताला मैं अभी इनके लिए अल्हम्दुलिल्लाह दिन जान से इनके लिए काम करके इनके हर सारे मसलों को हल करूँगा. मैं ऐसी अल्लाह की उम्मीद ऐसा कहा जा रहा है. क्या कहना चाहिए? ये तो हक की जीत होंगी. हमारा मेहनत है, हमारा काम है, इसलिए अल्लाह ताला ने हमको कामयाब कर दिया.